वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत चीजी अंडा भुर्जी सँडविच। चला तर मग रेसिपी पाहूयात। सगळ्यात अगोदर मी इथं 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरी टाकली आणि बारीक चॉप करून घेतलेला लसूण टाकलेला आहे। या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला कांदा सुद्धा टाकलेला आहे। छान कांदा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोठा 1 चमचा मटन मसाला टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणात मिरची पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। या सर्वांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 3 अंडी टाकलेली आहेत। छान अशी भुर्जी मोकळी सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी एक ब्रेड घेतलेला आहे। ब्रेडवरती मेयोनीज आपल्याला छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडून। त्यानंतर आपण जी अंडा भुर्जी तयार करून घेतलेली आहे ती यावरती टाकून घ्यायची आहे। तुम्ही अंडा भुर्जीमध्ये टोमॅटो किंवा ढोबळी मिरची सुद्धा टाकू शकता। मी एकदम सिंपल बनवलेली आहे। त्यानंतर वरून चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकायचं आहे आणि भरपूर असं चीज टाकायचं। त्यानंतर अंडा भुर्जीला लेटसनी कव्हर करून घ्यायचं आहे आणि वरून थोडेसे कांद्याचे काप सुद्धा टाकायचे आणि वरून पुन्हा एकदा ब्रेड ठेवून छान असं पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथं एक वेज सुद्धा सँडविच बनवलं होतं, सो त्याची सुद्धा तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावं म्हटलं। खूप सोपं आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला इथं ब्रेडला छान असं मेयोनीज लावून घ्यायचं आहे। त्यानंतर वर बटाट्याची एक पॅटी ठेवून घ्यायची आहे। पॅटीची रेसिपी अपलोड आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा। त्यानंतर वरून थोडासा कांदा आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकायचं आहे। यावरती मी चीज टाकलेलं नाहीये। त्यानंतर वरून लेटस ठेवायचं आणि पुन्हा एकदा ब्रेडनी पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर पॅनवरती भरपूर असं बटर टाकायचं आहे। व्हेजवाला आणि नॉनव्हेजवाला सुद्धा आपल्याला छान असं सँडविच यावरती भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडून आणि वरून सुद्धा छान असं बटर टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे सँडविच आपले तयार आहेत। मेयोनीज सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता। खूप छान लागतं, एकदा नक्की ट्राय करा।